असे म्हटले जाते की ज्याच्याकडे सुज्ञता आहे, समजूतदारपणा आहे, तो मनुष्य सुखी असतो. आणि सुज्ञता ही देवाचे भय धरण्याने प्राप्त होते. देवाचे भय आम्हाला अनीतीपासून सदैव दूर ठेवते. आपलाही असाच अनुभव आहे काय? तारणाऱ्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांस प्रेमपूर्वक सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आपण मागील अध्ययनात पाहिले होते की काही लोकांनी मोशे आणि अहरोन यांच्या अधिकाराविषयी बंड केले होते आणि त्याचा परिणाम म्हणून देवाचा कोप त्यांच्यावर भडकला. आज आपण पाहणार आहोत की परमेश्वर अहरोनास याजकत्वाविषयी कसे पाचारण करतो, त्याची निवड कशी करतो. तसेच परमेश्वर आता याजक आणि लेवी यांच्यासाठी तरतूद करतो. तर मग चला प्रियानो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आता आम्ही 17व्या अध्यायाला सुरुवात करीत आहोत. गणनाचे पुस्तक 17वा अध्याय. ह्या अध्यायामध्ये परमेश्वर अहरोनाचे याजकीय पद निश्चित करीत आहे. तो ही वास्तविकता कायम करणार आहे की तो प्रमुख याजक आहे आणि ह्या गोष्टीला तो पुनरुत्थानाद्वारे कायम करणार आहे. 17वा अध्याय पहिली 5 वचने वाचूया. परमेश्वर मोशेला म्हणाला, इस्रायल लोकांशी बोल आणि त्यांच्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे त्यांच्या सर्व सरदारांकडून प्रत्येकी एक अशा 12 काठ्या घे आणि प्रत्येक काठीवर त्याचे त्याचे नाव लिही. लेव्याच्या काठीवर अहरोनाचे नाव लिही, कारण इस्रायलांच्या पूर्वजांच्या घराण्यातील प्रत्येक सरदाराची एक काठी घे. आणि दर्शन मंडपातील साक्षपटासमोर जेथे मी तुम्हाला दर्शन देत असतो तेथे त्या काठ्या ठेव. ज्या पुरुषाला मी निवडीन त्याच्या काठीला अंकुर फुटतील. इस्रायल लोक तुमच्या विरुद्ध कुरकुर करीत आहेत, ते त्यांचे कुरकुरणे मी अशा रीतीने बंद करीन. श्रोत्यानो, इस्रायल लोक अहरोनाविरुद्ध कुरकुर करून म्हणत होते की परमेश्वरासमोर त्यांचे प्रतिनिधित्व करणारा तो फक्त एकटाच नाही, आणि हे खरे पाहता परमेश्वराच्या विरुद्ध बंड होते. 6 आणि 7 वचने सांगतात, मोशेने इस्रायल लोकांना ही गोष्ट सांगितली व त्यांच्या सर्व सरदारांनी आपापल्या पूर्वजांच्या घराण्याप्रमाणे प्रत्येक एक काठी अशा एकंदर 12 काठ्या दिल्या. त्यांच्या काठ्यांमध्ये अहरोनाचीही काठी होती. मोशेने ह्या काठ्या साक्षपटाच्या तंबूत परमेश्वरासमोर ठेविल्या. श्रोत्यांनो, ह्या ज्या काठ्या होत्या त्या निर्जीव होत्या. परंतु काय झाले? 8वं वचन सांगतं, दुसऱ्या दिवशी मोशे साक्षपटाच्या तंबूत गेला आणि पाहतो तो लेवी घराण्यातील अहरोनाच्या काठीला अंकुर फुटून ती फुलली आहे व तिला बदाम येऊन ते पिकले आहेत असे त्याला दिसले. हे मृत्यूनंतर निर्माण झालेले जीवन होय. पुनरुत्थानाद्वारे अहरोनाचे याजकत्व निश्चित झाले. अहरोनाच्या काठीला अंकुर फुटलेत आणि नंतर फुले आलीत आणि मग फळे आलीत. मृतातून जीवन निर्माण झाले. ह्या ठिकाणी आम्हाला पुनरुत्थान दिसते. येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाचे हे अगदी अचूक असे चित्र आहे, उदाहरण आहे. प्रभू येशू ख्रिस्ताचे याजकत्व त्याच्या पुनरुत्थानाच्या वास्तविकतेवर आधारित आहे. इब्री लोकासपत्राच्या 7व्या अध्यायात फार स्पष्टपणे सांगितले आहे की जर येशू ह्या पृथ्वीवरच राहिला असता तर तो याजक होऊ शकला नसता. तो याजकीय वंश लेव्याच्या वंशातून नव्हता. त्याच्या पुनरुत्थानाने त्याला याजक बनवले. नंतर तेथे सांगण्यात आले आहे की प्रत्येक मानव याजक बनू शकत नाही. इब्री लोकासपत्र 5वा अध्याय आणि 4थं वचन सांगतं, हा मान कोणी आपणहून घेत नाही, तर ज्याला देवाने अहरोनाप्रमाणे पाचारण केले आहे त्याला मिळतो. अहरोनाला देवाने याजक होण्यासाठी पाचारण केले होते. त्याचा पुरावा होता काठीला आलेले अंकुर, अर्थात पुनरुत्थान. प्रभू येशूला अमृतातून जिवंत करण्यात आले. तो आमचा प्रमुख याजक झाला. त्याचे याजकत्व कधीही न बदलणारे आहे. होय श्रोत्यानो, प्रभू येशू 33.5 वर्षे ह्या पृथ्वीवर राहिला आणि त्याला वधस्तंभावर खिळण्यात आले. तो मरण पावला आणि त्याला कबरेमध्ये गाडण्यात आले. परंतु 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. इब्री लोकासपत्र 7वा अध्याय आणि 25वे वचन सांगतं की ह्यामुळे
ह्याच्याद्वारे देवाजवळ जाणाऱ्यांना पूर्णपणे तारण्यास हा समर्थ आहे, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास हा सर्वदा जिवंत आहे. ह्या क्षणिक श्रोत्यानो, तो देवाच्या उजवीकडे बसला आहे. तो आज तुमच्या व माझ्यासाठी तेथे आहे. तुम्हाला व मला सगळ्यात मोठी जी संधी प्राप्त झाली आहे ती आहे की आम्ही त्याच्याजवळ जाऊ शकतो. तो आमचा महान याजक आहे. तो आमच्यासाठी परमेश्वराजवळ मध्यस्थी करीत आहे. इब्री लोकासपत्र 4 अध्याय 14 ते 16 वचने सांगतात. 4 अध्याय 14 ते 16 वचने. तर मग आकाशातून पार गेलेला देवाचा पुत्र येशू हा थोर प्रमुख याजक आपल्याला आहे, म्हणून आपण जो पत्कर केलेला आहे तो दृढ धरून राहू. कारण आपल्या सर्वांच्या दुर्बलतेविषयी ज्याला सहानुभूती वाटत नाही, असा आपला प्रमुख याजक नाही, तर तो सर्व प्रकारे आपल्याप्रमाणे पारखलेला होता तरी निष्पाप राहिला. तर मग आपल्यावर दया व्हावी आणि ऐनवेळी सहाय्यासाठी कृपा मिळावी, म्हणून आपण धैर्याने कृपेच्या राजासनाजवळ जाऊ. काय आपणाला कृपेची आवश्यकता आहे? काय आज आपणाला मदतीची आवश्यकता आहे? आपले जीवन नीरस बनले आहे? आपल्या जीवनात काहीच आनंद नाही, सुख नाही, समाधान नाही? मग प्रभू येशू ख्रिस्ताजवळ, जो आमचा प्रमुख याजक आहे, त्याच्याजवळ जा. त्याच्याजवळ तुमच्यासाठी मदत आहे. काय श्रोत्यानो, आपण एकटे आहात? ख्रिस्ताजवळ या. जीवनाची लढाई आपण हारलेले आहात, पराजित झालेले आहात. तुमच्या जीवनात संघर्ष आहे. तुम्ही जीवनातील मोहपाशांवर विजय मिळवू शकत नाही. ख्रिस्ताजवळ जा. तुम्ही गोंधळात सापडलेले आहात. तुमचे जीवन दुःखाने भरलेले आहे. जिवंत प्रभू येशू ख्रिस्ताकडे या. पुनरुत्थित झाल्यामुळे तो आज आम्हा सर्वांचा प्रमुख याजक आहे. तो जिवंत आहे आणि तो वर स्वर्गात आमच्यासाठी मध्यस्थी करीत आहे. 9 आणि 10 वचने सांगतात. 17 अध्याय 9 आणि 10 वचन. तेव्हा मोशेने त्या सर्व काठ्या परमेश्वरासमोरून काढून इस्रायल लोकांकडे नेल्या व प्रत्येकाने आपापली काठी पाहून ती काढून घेतली. मग परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोनाची काठी साक्षपटासमोर परत ठेवून दे. ह्या बंडखोरांना ती चिन्ह म्हणून ठेवावी. अशाने ते माझ्या विरुद्ध जी कुरकुर करीत आहेत ती तू बंद करीशील, म्हणजे ते मरावयाचे नाहीत. अहरोनाची काठी जी फुलली व जिला बदाम येऊन पिकले, ती कराराच्या कोशामधील 3 वस्तूंपैकी एक आहे. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 4 वचन पहा काय सांगतं. इब्री लोकासपत्र 9 अध्याय आणि 4 वचन. त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढविलेला कराराचा कोश होता. ह्या कोशात मान्ना ठेविलेले सुवर्ण पात्र, गळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या ही होती. ह्यावरून आम्हाला दिसतं श्रोत्यानो, की ही काठी सर्वदा त्यामध्ये ठेवण्यात आली. दगडाच्या पाट्या ज्यावर 10 आज्ञा लिहिलेल्या होत्या, मान्नाचे पात्र व काठी जिला अंकुर फुटले होते, त्यांना ह्या कराराच्या कोशात जतन करून ठेवण्यात आले. अहरोनाच्या याजकपदाचा प्रश्न ह्या काठीमुळे नेहमीकरिता सुटला. आता आपण 18व्या अध्यायाकडे वळत आहोत. अहरोन आणि लेवी ह्यांचे पद आणि जबाबदाऱ्या निश्चित करण्यात येतात. अहरोन व मोशे ह्यांच्या अधिकाराविरुद्ध कोरह व इस्रायल, त्यांचे 250 सरदार ह्यांनी केलेले बंड आम्ही पाहिले. परमेश्वराने फार भयंकर रीतीने त्यांचा न्याय केला, कारण श्रोत्यानो, त्यांचे बंड खरे पाहता परमेश्वराविरुद्ध होते. नंतर पूर्ण छावणीमध्ये प्रतिक्रिया व लोकांमध्ये कुरकूर ऐकायला येते. त्यांना वाटले की हा न्याय फार कठोर असा आहे. जे काही घडले त्यासाठी त्यांना असं वाटलं की मोशे जबाबदार होता, परंतु मोशेच जबाबदार नव्हता. त्यांच्या कुरकुरीमुळे त्यांच्यावर मरी आली. अहरोन मृत व जिवंत ह्यांच्या मधात उभा राहिला व ह्यावेळी तो खरे पाहता त्यांचा मध्यस्थ झाला. नंतर पुनरुत्थानाद्वारे त्या काठीला अंकुर फुटले, फुले आली आणि फळे लागली. देवाने अहरोनाचे याजकत्व कबूल केले. आता परमेश्वर त्याचे याजकत्व निश्चित करणे आवश्यक आहे हे जाणतो.
का चालली घटिका कर विचार हीचा आधी कर विचार हीचा आधी 18वा अध्याय पहिलं वचन सांगतं, तेव्हा परमेश्वर आरोनाला म्हणाला, पवित्र स्थानासंबंधीचा दोष तुला व तुझ्या मुलांना आणि तुझ्याबरोबर तुझ्या घराण्याला वाहावा लागेल. त्याचप्रमाणे याजक पदासंबंधीचा दोष तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मुलांना वाहावा लागेल. परमेश्वर लेव्यांना सांगत आहे की जे काही घडले आहे त्यासाठी ते जबाबदार आहेत. आम्ही हे लक्षात ठेवायला हवे श्रोत्यानो की कोरह लेवी होता. लेवी वंशातून बंड सुरू झाले होते आणि हे फार गंभीर होते. परमेश्वर त्यांना सांगत आहे की ते ह्या सर्वांकरिता जबाबदार आहेत आणि जबाबदार राहणार आहेत. आज श्रोत्यानो, आमच्या ख्रिस्ती साक्षीसाठी, आमच्या कुटुंबासाठी, आमच्या मंडळीसाठी आम्हीच जबाबदार आहोत. जे पाप आहे त्याविषयीच्या जबाबदारीपासून आम्ही दूर पळून जाऊ शकत नाही. आणि हेच अगदी परमेश्वर आरोनाला ह्या ठिकाणी सांगत आहे. 2 आणि 3 वचन सांगतं की लेवीचा वंश म्हणजे तुझ्या पूर्वजांच्या वंशातील तुझ्या बांधवांनी तुझ्याबरोबर तुझ्या हाताखाली सेवा करावी म्हणून त्यांनाही आपल्याबरोबर घे. पण साक्षपटाच्या तंबूपुढे तू व तुझ्याबरोबर तुझे मुलगे ह्यांनीच राहावे. तुझ्यावर सोपविलेली आणि तंबू संबंधीची सर्व कर्तव्ये त्यांनी करावी. पण पवित्र स्थानाच्या पात्रांजवळ व वेदीजवळ त्यांनी येऊ नये. आले तर ते व तुम्हीही मराल. परमेश्वर फार स्पष्टपणे सांगतो की अहरोन व त्याचे पुत्र पवित्र स्थानासाठी, तेथील सर्व वस्तूंसाठी आणि त्या वेदीसाठी जबाबदार आहेत. नंतर परमेश्वर अर्पणांविषयी सविस्तर सांगतो. ओवाळणीची सर्व अर्पणे याजकाची होतील. ओवाळणीची अर्पणे होमबलीची अर्पणे म्हणून अर्पिण्यात येत नसत, परंतु याजकाला देण्यात येत असत. 18वा अध्याय 19वे वचन पुढे आम्हाला सांगतं, जितकी पवित्र समर्पणे इस्रायल लोक परमेश्वराला अर्पितील तितक्या सर्वांवर तुझा व तुझ्या सहित तुझ्या मुलांचा व तुझ्या मुलीचा निरंतरचा हक्क आहे. हा तुझ्या सहित तुझ्या वंशजांशी परमेश्वराने निरंतरचा अतिपवित्र आणि दृढ करार केला आहे. दृढ करार ह्याला मिठाचा करार सुद्धा म्हणण्यात येतो, अर्थात जो कधी तुटणार नाही असा. ह्याच प्रकारे कराराला त्या दिवसांमध्ये मोहर बंद करण्यात येईल. 20वे वचन, 18वा अध्याय 20वे वचन, परमेश्वर आरोनाला म्हणाला, त्यांच्या जमिनीपैकी तुला काहीही वतन मिळणार नाही आणि त्यांच्यामध्ये तुला काही वाटाही मिळावयाचा नाही. इस्रायल लोकांमध्ये मीच तुझा वाटा व वतन आहे. अहरोन व लेव्यांना जमिनीचा कुठलाही वाटा मिळणार नव्हता. श्रोत्यानो, परमेश्वराने स्वतः त्यांच्या निर्वाहाची व्यवस्था केली होती. आज देवाच्या सेवकांना सुद्धा मंडळीतल्या लोकांनी आर्थिक सहकार्य द्यायला हवे. त्यांच्या निर्वाहाकरिता जे आवश्यक आहे ते त्यांनी पुरवायला हवे. जर सेवकाला त्रास होईल तर मंडळीला सुद्धा त्यामुळे त्रास होईल. मंडळी त्यामुळे प्रभावित होईल. 21 पासून 23 वचने सांगतात पुढे, लेवीचे वंशज दर्शन मंडपाची जी सेवा करीतात तिच्याबद्दल इस्रायल लोकांकडून जे सगळे दशमांश येतात तेच वतन म्हणून त्यांना मी नेमून दिले आहेत. येथून पुढे इस्रायल लोकांनी दर्शन मंडपाजवळ येऊ नये. आले तर त्यांना पाप लागून ते मरतील. तर लेव्यांनीच दर्शन मंडपाची सेवा करावी. त्यांना लोकांच्या अन्यायाचा दोष व्हावा लागेल. हा तुमच्यासाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय. जो इस्रायलांकडून दशमांश येत असे त्याद्वारेच लेव्यांना सहकार्य मिळत असे. अर्थातच लेव्यांनी विश्वासाच्या आधारे चालावे हे परमेश्वराने त्यांना शिकवले. 25 आणि 26 वचने, परमेश्वर मोशेला म्हणाला, तू लेव्यांना सांग की मी इस्रायल लोकांचे जे दशमांश तुमचे वतन म्हणून तुम्हाला नेमून दिले आहेत ते तुमच्या हाती आले म्हणजे तुम्ही त्या दशमांशाचा दशांश परमेश्वराला समर्पित अंश म्हणून अर्पण करावा. देवाने त्यांना येणाऱ्या दशमांशाचा दशमांश परमेश्वराला समर्पित अंश म्हणून अर्पण करण्याकरिता त्यांना सांगितले. ह्याचाच अर्थ श्रोत्यानो की आज देवाच्या सेवकांनी सुद्धा दशमांश द्यायला हवा. काही देवाच्या सेवकांची स्थिती फार दयनीय आहे आणि त्या बाबतीत परमेश्वर मंडळीतल्या लोकांना जबाबदार धरीत आहे. 18वा अध्याय फार व्यवहारात्मक अध्याय आहे आणि आमच्याकरिता त्यामध्ये एक निश्चित संदेश आहे. आता आपण 19वा अध्याय अभ्यासणार आहोत. ह्यामध्ये तांबड्या रंगाच्या कालवडीची राख आणि अर्पण ह्याविषयी सांगण्यात आले आहे. हा अध्याय फार मनोवेधक आहे श्रोत्यानो
आणि मनोवेधक अर्पण ह्यामध्ये सांगण्यात आले आहे. ह्याला तांबड्या कालवडीचे अर्पण म्हणण्यात येते आणि हे फार असाधारण असे आहे. पहिली 2 वचने सांगतात, परमेश्वर मोशे व आरोन ह्यांना म्हणाला, परमेश्वराने दिलेल्या नियमशास्त्राचा विधी हा, इस्रायल लोकांना सांग की निर्दोष व अव्यंग आणि जिच्यावर अद्याप जू ठेविली नाही अशी एक पोवळ्या रंगाची कालवड माझ्याकडे घेऊन या. ही पहिली वेळ आहे जेथे मादीचे अर्पण सांगण्यात आले आहे. 3 ते 8 वचने पुढे सांगतात, ती एलाजार याजकाकडे द्यावी, त्याने तिला छावणी बाहेर न्यावे व एकाने तिला त्याच्या समोर वधावे. मग एलाजार याजकाने आपल्या बोटाने तिचे काही रक्त घेऊन ते दर्शन मंडपाच्या समोरच्या दिशेकडे 7 वेळा शिंपडावे व त्याच्या देखत ती कालवड जाळावी, म्हणजे तिचे कातडे, मांस, रक्त व शेण एखाद्याने जाळून टाकावे. तेव्हा याजकाने गंधसरूचे लाकूड, एजोब व किरमिची रंगाचे सूत घेऊन कालवड जळत असलेल्या अग्नीमध्ये टाकावे. नंतर याजकाने आपले कपडे धुवून आंघोळ करावी आणि छावणीत यावे, पण संध्याकाळपर्यंत त्याने अशुची राहावे. त्याचप्रमाणे ज्या मनुष्याने ती कालवड जाळली असेल त्यानेही आपले कपडे पाण्याने धुवून आंघोळ करावी आणि संध्याकाळपर्यंत अशुची राहावे. आता ह्याचा उद्देश काय आहे? 9 वचन पुढे सांगतं, मग शुची असलेल्या एखाद्या मनुष्याने त्या कालवडीची राख जमा करून छावणीबाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी ठेवावी. ही राख इस्रायल मंडळीच्या पापहरणार्थ अशौच शालनाचे पाणी तयार करण्यासाठी म्हणून जपून ठेवावी. श्रोत्यांनो, ह्याचा उपयोग कसा करायचा होता? 17 ते 19 वचने सांगतात, 17 ते 19 वचने, अशुची झालेल्यासाठी त्या जाळलेल्या पापबलीची काही राख घेऊन पात्रात घालावी व तिच्यावर झऱ्याचे पाणी ओतावे आणि शुची असलेल्या एखाद्या मनुष्याने एजोबाची जुडी घेऊन पाण्यात बुचकळावी व ते पाणी त्याने त्या डेऱ्यावर व तेथील सर्व पात्रे व माणसे ह्यांच्यावर शिंपडावे. तसेच ज्याने हाडाला, वधिलेल्याला, मृताला किंवा कबरेला स्पर्श केला असेल त्याच्यावरही ते शिंपडावे. शुची असलेल्या माणसाने अशुची माणसावर 3ऱ्या दिवशी व 7व्या दिवशी ते शिंपडावे. ह्याप्रमाणे 7व्या दिवशी त्याने त्याला शुद्ध करावे. त्याने आपले कपडे धुवून आंघोळ करावी, म्हणजे तो संध्याकाळी शुद्ध होईल. ही एक फार असाधारण आणि विचित्र वाटणारी अशी गोष्ट आहे, परंतु त्याकरिता एक चांगले कारण आहे. समजा श्रोत्यानो, इस्रायली लोक रानातून जात आहेत आणि जात असताना प्रवासामध्ये एखाद्याने जर पाप केले तर तेथे छावणी टाकून त्या पापाचे प्रायश्चित ते करीत नसत. होमार्पण, पापार्पण, दोषार्पण ते अर्पण करीत नसत, परंतु ते हा कालवडीची राख घेऊन तिला वाहत्या पाण्यात मिसळीत असत व एजोबाने त्या पाण्याला त्या व्यक्तीवर, त्या वस्तूंवर जिने पाप केले तिच्यावर शिंपडत असत. ही फार विचित्र वाटते, परंतु ह्याच प्रकारे परमेश्वर त्या लोकांच्या पापांबद्दल करीत असे. एक दुसरी आगळी घटना मला आपणाला सांगू द्या की जेव्हा आमचा प्रभू येशू ख्रिस्त वरच्या खोलीत त्याच्या शिष्यांसोबत गेला तेव्हा त्याने प्रथम गंगाळात पाणी घेऊन शिष्यांचे पाय धुतले. त्याने तसे का केले? शिमोन पेत्राला तो ह्याचे कारण सांगतो. तो म्हणतो की मी तुला न धुतले तर माझ्याबरोबर तुला वाटा नाही. येशूने त्याचे पाय धुतले नसते तर त्याची येशूशी सहभागिता नसते. तो पित्यापासून आला होता व पित्याकडे वापस जात होता. योहान शुभवर्तमान 13 अध्याय 3 ते 4 वचने सांगतात, तेव्हा आपल्या हाती पित्याने अवघे दिले आहे व आपण देवापासून आलो व देवाकडे जातो हे जाणून भोजन होतेवेळी येशू भोजनावरून उठला व त्याने आपली बाह्य वस्त्रे काढून ठेवली आणि रुमाल घेऊन कमरेस बांधला. आता श्रोत्यानो, प्रभू येशू ख्रिस्त पित्याकडे वापस गेला आहे आणि अद्यापही सेवा करण्यास त्याने कमरेला रुमाल बांधून ठेवला आहे. पाण्याचे गंगाळ देवाचे वचन आहे. पवित्र आत्मा त्या पाण्याचा उपयोग करतो आणि एजोब आमच्या विश्वासाविषयी सांगतो. आज जेव्हा तुम्ही व मी पाप करतो तेव्हा ख्रिस्त पुन्हा आमच्यासाठी मरत नाही. त्याला पुन्हा मरण्याची गरज नाही, कारण त्याने एकदाच आम्हातील प्रत्येकाकरिता स्वतःचे बलिदान केले आहे. आम्हाला योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 7व्या वचनात सांगण्यात आले आहे, जसा तू प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करीते. श्रोत्यानो, देवाचे वचन प्रकाश आहे. जर आम्ही प्रकाशात चालतो तर आम्हाला काय दिसते? आम्हाला दिसते की आम्ही मळीन आहोत. आम्हाला शुद्ध आणि स्वच्छ होण्याची गरज आहे.
देवाचा आत्मा आम्हाला आमचा गुन्हा साबित करून दोषी ठरवतो. वचन आम्हाला सांगते की देवाचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त त्याचे रक्त आम्हाला ह्या सर्व पापांपासून शुद्ध करते. परंतु वचनाचे जल आणि येशू ख्रिस्ताचे रक्त आमच्यावर लावण्यात यायला हवे. योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय आणि 9 वचन सांगतं, जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करेल व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करेल. आम्हाला पापांपासून मुक्त करण्याकरिता, वाचवण्याकरिता तो ह्या पृथ्वीवर येऊन राहिला, मरण पावला. आम्हाला मुकुट मिळेपर्यंत आमची जी सर्व पापे राहतील त्या सर्वांसाठी तो एकदाच त्या वधस्तंभावर मेला. तारण झाल्यानंतर आपण पाप केले नाही असे मला सांगू नका. ज्या गोष्टी पाहायला नकोत, ऐकायला नकोत, आम्ही करायला नकोत, त्या आम्ही करतो, पाहतो, ऐकतो. रविवारी मंदिरात जाऊन सर्व ठीक होईल ही आमची धारणा बनलेली असते. पण नाही श्रोत्यानो, प्रभू येशू म्हणतो की जर मी तुला धुतले नाही तर तुला माझ्यासोबत सहभागिता नाही. त्याच्याजवळ जाऊन सर्व पापांची कबुली देणे आवश्यक आहे. लक्षात ठेवा की त्याला तुमच्याविषयी सर्व काही माहीत आहे, परंतु तुमच्याकडून तो पाप कबुलीची अपेक्षा करतो. आणि हे आम्हाला रोज करायचे आहे. तांबड्या कालवडीचे अर्पण एक अद्भुत अर्पण आहे. रानातील प्रवासामध्ये इस्रायली लोकांना शुद्ध आणि स्वच्छ राखण्याचे काम ह्याद्वारे करण्यात आले. श्रोत्यानो, मला माहीत नाही की आज तुमचे जीवन कसे आहे. कदाचित भयंकर अशा पापांनी आपले जीवन भरलेले आहे आणि आपण अद्यापही जागृत झालेले नाही. प्रभू परमेश्वर आज आपणाशी बोललेला आहे. आपल्या पापांबद्दल पश्चाताप करा. प्रभू येशू जवळ या. तो आज तुमची वाट पाहत आहे. लक्षात ठेवा की त्याने तुमच्याकरिता वधस्तंभावर स्वतःचा प्राण दिला. आज सुद्धा तो तुमच्याकरिता मध्यस्थी करीत आहे आणि त्याची इच्छा आहे की तुमचं जीवन शुद्ध आणि पवित्र व्हावं. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणा सर्वांना आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियांनो, याजकत्व हे महत्त्वाचे आहे. आम्ही त्याला धिक्कारू नये. येशू ख्रिस्त हा आमचा प्रमुख याजक आहे. आपण आज हे पाहिले आहे की येशू ख्रिस्ताचे याजकत्व त्याच्या पुनरुत्थानाच्या वास्तविकतेवर आधारित आहे. प्रियानो, आज आपण व्यवहारात्मक गोष्टी पाहिल्या आहेत. निश्चित त्याद्वारे आमच्यासाठी संदेश आहे. परमेश्वर सर्व गोष्टी न्याहाळतो. आमच्या दुर्बलतेविषयी येशूला सहानुभूती आहे. तो आम्हाला आमच्या समस्यांमधून बाहेर काढू इच्छितो. पण आम्ही आमच्या जीवनामध्ये त्याला कसे स्थान देतो यावर ते अवलंबून असते. काय आम्ही देवाला क्रोध आणतो? आपण विचार करूया आणि स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करू. आपण प्रार्थना करू. पवित्र 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 थोर आणि सामर्थ्यवान देव बापा, आम्ही तुला धन्यवाद देतो. प्रभूजी, आमचं जीवन तुझ्या हातामध्ये आहे आणि म्हणूनच प्रभू परमेश्वर देव बाप्पा, जो तू पवित्र, त्या तुझ्यावरती विसंबून राहत असताना आम्ही देखील पवित्र असावं ही जाणीव आमच्यामध्ये सदैव असू दे. आणि म्हणूनच प्रभूजी, आमची प्रार्थना आहे, आमच्या जीवनामधलं आमची कृती, आमचं वागणं, आमचं बोलणं सर्व काही प्रभूजी योग्य असावं. म्हणून आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना विनंती करतो, प्रभूजी तू आम्हाला सहाय्य कर. अयोग्य गोष्टी आमच्या जीवनामध्ये येऊ नयेत अशी देखील आमची विनंती आहे. कारण प्रभूजी, या अयोग्य गोष्टी आम्हाला जगिक बनवतात आणि जगिकपण हे आम्हाला तुझ्यापासून दूर नेणार आहे. प्रभूजी, आम्हाला तुझ्यापासून दूर जायचं नाही आहे. आमची विनंती आहे, आमची प्रार्थना आहे, प्रभूजी आम्हाला तू जवळ घे. आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना करतो म्हणून तू ऐक. आमेन. आत्म्याच्या प्रेरणेने चाला आणि ख्रिस्ताला गौरव द्या. प्रभू आपणाबरोबर असो.